विधान भवनामध्ये सत्ताधारी पक्षाच्या कृतीला जशास तसं उत्तर द्या। ज्या पद्धतीने सत्ताधारी हे भास्कर जाधव, आदित्य ठाकरे अशा विरोधी एक नेत्यांना टार्गेट करतायत, तसंच सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांसंदर्भात भूमिका घेण्याची गरज असल्याचं महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये एकमतानं ठरवण्यात आलं। मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये महाविकास आघाडीची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये सत्ताधाऱ्यांना घेरण्याची रणनीती ठरवण्यात आली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे बीड प्रकरण, परभणी प्रकरण हे लावून धरा। माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याचा विषय आक्रमकपणे लावून धरण्याचं या बैठकीमध्ये ठरवण्यात आलंय। यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर महाविकास आघाडीच्या बैठकीत काय ठरलं पाहूयात। विधान भवनामध्ये सत्ताधारी पक्षाच्या कृतीला जशास तसं उत्तर देणार। भास्कर जाधव, आदित्य ठाकरेंना टार्गेट केलं जातं, तशीच भूमिका सत्ताधारी नेत्यांसंदर्भात सुद्धा घेतली जाणार। बीड आणि परभणी प्रकरण लावून धरली जाणार। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात, माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासंदर्भात आक्रमक भूमिका घेणार। त्याचबरोबर धनंजय मुंडे यांच्या राजीनामा झाल्यानंतर सुद्धा आक्रमक भूमिका घेतली जाणार। सत्ताधारी नेत्यांच्या भूमिकेविरोधात त्याच भाषेत उत्तर द्या, असंही या महाविकास आघाडीच्या बैठकीत ठरलंय। सत्ताधाऱ्यांविरोधात एकजूट दाखवा। तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घ्यावी। तर सरकारला कोंडीत पकडण्यासाठी महाविकास आघाडीनं रणनीती आखलेली आहे आणि त्यानुसार आज आपल्याला विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्याचे पडसाद पाहायला मिळतील।